बनवायचा आहे. ग्रीन राईससाठी लागेल पालक, भात, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, हे सगळं साहित्य लागेल. आता मी पाणी उकळायला ठेवले आणि पाण्याला बॉईल झाल्यानंतर ही मी स्वच्छ केलेली भाजी त्याच्यामध्ये टाकले. 2च मिनटं त्याला बॉईल करायचं आहे, जास्त वेळ करायचा नाही. आणि ती काढून मी थंड पाण्यात टाकली आणि त्याच्यानंतर ते मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यामध्ये टाकले मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे टाकले आणि वाटण करून घेतले. आणि आता हे कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकले, दालचिनी म्हणजे खडा मसाला टाकला आहे आणि कांदा टाकला आहे. आणि हे बघा वाटण केलेलं. जास्त बॉईल केलं की त्याचा कलर बदलतो. भाजीला जास्त वेळ शिजवायचं नाही आणि झाकण ठेवायचं नाही. तेव्हा हिरवागार कलर असतो. त्याच्यामध्ये मी कलर वगैरे काहीच घातलं नाही, फक्त 2च मिनटं बॉईल केले. भाजीला उकळत्या पाण्यात टाकला आणि बाहेर काढले, त्याच्यामुळे त्याचा कलर जास्तच आहे. आता कांद्यामध्ये मी इथं धने पावडर, जिरे पावडर टाकले, थोडे स्वाद यावं म्हणून. हळदी टाकले, मिरची थोडीशी टाकले आणि ही मी जी बनवली पालकची पेस्ट, ही बघा किती हिरवीगार, हिचा कलर किती छान आहे. आणि हे घातले आणि त्याला थोडं शिजायला दिले, कारण का अगोदर थोडं शिजवलेलंच आहे, आता थोडं शिजायला दिले. आणि आता त्याच्यामध्ये मी शिजवून ठेवलेला भात टाकते. खूप छान लागतं, टेस्टी लागतं आणि हे पौष्टिक पण आहे. पालकचा गरगटा खाल्ला जात नाही, पण असं जर आपण नवीन प्रकारे केलं तर ह्या प्रकारे जर केलं तर सगळेच आवडीने खातील घरातले. आता याला आपण म्हणायचं आहे ग्रीन राईस. तुम्ही काय म्हणताय त्याला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही करून बघा, खूप छान आहे आणि चवीला पण भारी लागतो. शेंगदाण्याचं कूट पण ह्याच्यामध्ये टाकायचं. शेंगदाणे टाकू शकतो, काय ॲड करू शकतो. ग्रीन राईस हे बघा. आणि आचारबरोबर खा ह्याच्या. आणि तूप आहे ना, लास्टला मी तूप टाकले थोडं आणि झाकून ठेवले त्याच्यावरती. कढईने तूप सोडले थोडं आणि त्याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहे 1-2 मिनिट, की जेणेकरून ते तूप वितळेल. आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. हा आचार घेतला आहे मी आणि आचारबरोबर हा ग्रीन राईस खूप मस्त लागतो.